फक्त 2 मिनिटांमध्ये तयार होणारा एकदम क्रीमी, रिच आणि सणासुदीचा आम्रखंड। आज मी तुम्हाला असा सिक्रेट स्टाईल सांगणार आहे की तुमचा आम्रखंड बाजारातल्या पेक्षा 10 पट चविष्ट बनेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा खूपच फेमस आणि सणासुदीला आवडीने खाल्ला जाणारा डेझर्ट असा आम्रखंड। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी पाहूया। तर हे पहा, इथे मी रात्रीच दही करून ठेवलेली आहे। एक अर्धा लिटर दही आहे आणि एक आंबा आपल्याला इथे लागणार आहे। तर सर्वात आधी आपण इथे एक बाउल घ्यायचा आहे। बाउल मध्ये आपण एक कॉटनचा कपडा इथे टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी दही केलेली आहे ती याच्यामध्ये टाकणार आहोत। ही दही आपल्याला एकदम पूर्ण पाणी निघेल अशा पद्धतीने पूर्ण पाणी काढून याला पिळायचे आहे, म्हणजे आपल्याला याचा घट्ट असा चक्का काढायचा आहे या दहीचा। सुरुवातीला आपण चक्का एकदम स्मूथ होईपर्यंत असा हा आपल्याला काढायचा आहे। याच्यातले सर्व पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचे आहे। हे पहा, इथे एवढ्या प्रमाणामध्ये पाणी निघालेलं आहे। आता एक चाळणी घ्यायची आहे, खाली एक बाउल ठेवायचा, त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि आपण जो दही घेतलेली आहे त्याच्यात जो आपण कपडा ठेवलेला आहे तो आपल्याला त्याच्यावर एखादे जाड वस्तू ठेवायची आणि ती थोडे 2 मिनिटांसाठी आपण त्याच्यावर दाब देणार आहोत। अशा प्रकारे आपण त्याला दाब देणार आहोत, त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही अजून थोडे वगैरे पाणी असेल ते निघून जाण्यासाठी। आणि 1 तासासाठी तुम्ही हे असेच ठेवायचे आहे। इथे 1 तास झालेला आहे, तुम्ही पाहू शकता आपला जो अजून एवढे पाणी आपल्याला निघालेले आहे। तर आता आपला हे पहा, आपला जो दहीचा जो मस्त घट्ट असा चक्का इथे बनून तयार झालेला आहे। आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। हे पहा, किती छान आपला हे घट्ट असा चक्का इथे बनून तयार झालेला आहे। आता हे एकदम मस्त स्मूथ होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आता इथे एक आंबा घेतलेला आहे मी। आंब्याचा वरचा जो पार्ट आहे तो काढायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला इथे 1 कप आंब्याचा पल्प लागणार आहे। तो आपल्याला मिक्सर मध्ये टाकून आपण त्याचा जो पल्प आहे तो काढायचा आहे। इथे मी मिक्सरचा जार घेते, त्याच्यामध्ये आपण हे मँगोचे जे कट केले आहे फोडी ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि 1 कप आपल्याला हे पल्प लागणार आहे। आम्रखंडासाठी जे जे काही साहित्य लागलेले आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्व डिटेल मध्ये साहित्य टाकलेलं आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। आता आपण याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकणार आहोत आणि मिक्सर मध्ये फिरून याचा असा मस्त मँगोचा पल्प तयार करून घेणार आहोत। हे पहा, किती सुंदर याला पल्प तयार झालेला आहे आणि कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आता हे जे पल्प आहे ते आपण या घट्ट अशा याच्यामध्ये टाकणार आहोत, दही फेटलेली। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत इलायची पावडर आणि हे मस्त दोन्ही आता आपण मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला हे नीट असे एकदम फेटून घ्यायचे आहे। आता इथे मी थोडस याच्यामध्ये केशर टाकलेला दूध टाकले आहे त्या मिक्सरच्या जार मध्ये। 1 चमचा दुधामध्ये 4 ते 5 मी केशरचे काढे टाकले आहे
आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये जे मँगो आपण पल्प केला होता त्याच्यामध्ये टाकले आणि हे आता आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपला आम्रखंडाची जे एकदम स्मूथ असं क्रीमी इथे बनून तयार झालेला आहे. हे पहा आपला आम्रखंड इथे मस्त बनून तयार झालेला आहे. आता आपण इथे वरून ड्राय फ्रुट्स टाकायचे आहे. खायला खूप चविष्ट लागते हे आणि एकदम परफेक्ट असा टेक्स्चर पण इथे आलेला आहे. पुरी सोबत खायला तर एकदम भारी आहे. पुरी आणि आम्रखंड हे कॉम्बिनेशन एकदम सुपर हिट आहे. या गुढीपाडव्यासाठी खूप स्पेशल आहे आजचा हा व्हिडिओ. वरून थोडेसे ड्राय फ्रुट्स टाकायचे. ड्राय फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. हा आम्रखंड तुम्ही थंड करून खाऊ शकता, फ्रीज मध्ये ठेवून लगेच त्याला, आणि वरून ड्राय फ्रुट्स टाकून नक्की खा. त्यामुळे जी आम्रखंडाचा जो टेस्ट आहे ते खूप एक नंबर लागतो. तर आता मी इथे काही एक टिप्स सांगते तुम्हाला आम्रखंडाबद्दल. एकदम परफेक्ट आम्रखंड होण्यासाठी एक महत्वाची टिप, चक्का जितकं घट्ट आणि पाणी पूर्ण निघालेला असेल तितकाच तुमचा आम्रखंड क्रीमी आणि रिच बनेल. आणि दुसरं म्हणजे आंबा गोड आणि फ्लेवरफुल असायला हवा, तरच तुमचा जो आम्रखंड आहे एक नंबर बनून तयार होते. तर हे पहा आपला हा आम्रखंड इथे बनून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.